अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरुड तालुक्यात मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाच्या बिलांचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे। खोट्या तक्रारींच्या आधारे विकास कामाची बिले रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप करत आमदार चंदू यावलकर यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। या निर्णयामुळे शेतकरी, पुरवठाधारक आणि कंत्राटदार आर्थिक संकटात सापडल्याचे सांगत त्यांनी रखडलेली सर्व बिले तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी अमरावती यांची भेट घेतली। आमचा विषय अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे। माझ्या मोर्शी मतदारसंघामध्ये जे पांधन रस्त्याचे अतिशय महत्त्वाचे कामं सुरू आहे, त्या कामामध्ये अडचणी निर्माण करण्याचं कटकारस्थान काही राजकीय मंडळी, काही माथेफिरू लोकांना हाताची धरून करत आहे। अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर आणि पुरवठादार लोकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे। त्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे केली। अतिशय चांगल्या पद्धतीचं वेगानं आमच्या मोर्शी मतदारसंघामध्ये काम सुरू आहे, वेगानं काम सुरू आहे। येणाऱ्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या पूर्वी हे काम पूर्ण व्हावं या जिद्दीनं सर्व कर्मचारी, सर्व पुरवठादार व सर्व आम्ही मंडळी प्रयत्न करतो आहे। शेतपांधन शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। हे काम पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त संख्येनं व्हावं हा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे। परंतु काही लोकांद्वारे खंडणी मागणं, अधिकाऱ्यांना परेशान करणं आणि पुरवठादारांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या तक्रारी करणं अशा स्वरूपाचं काम केलं जात आहे। त्यांचा उद्देश माझ्या मतदारसंघातले कामं बंद पडावे आणि या लोकांना त्रास जर दिला तर हे सगळे कामं बंद करतील आणि एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न हा आमच्या या मतदारसंघामध्ये अंधांतरी राहिला पाहिजे असा या लोकांद्वारे प्रयत्न केला जात आहे। त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि ज्यामुळं यांच्या तक्रारीमुळं कामावर कोणताही परिणाम होणार नाही असा शब्द आम्ही जिल्हाधिकारी साहेबांपासून या घटकेला घेतला। काही राजकीय मंडळी म्हणजे कोण नेमकं? आता काही राजकीय मंडळीमध्ये ते आमचे मोर्शीचे जे सत्तेमध्ये आहे, काही सत्तेमध्ये नाही आहे। रुपेश वाळके नावाचा कोणी एक व्यक्ती आहे मोर्शीचा, जो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे, त्याला हाताशी धरून आता तुम्ही काही म्हणजे याचा अर्थ असा पर्टिक्युलर, आता मी त्याचं नाव सांगितलं, परंतु त्याच्या पाठीमागं बरेच काही राजकीय लोक उभे आहे जे या मतदारसंघामध्ये काम होऊ नये ही भावना ठेवून आहे। एकूण किती पांधन रस्त्याचा विषय आहे? जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये 200 ते 250 पांधन रस्ते या उन्हाळ्यामध्ये पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास होता आहे। परंतु या माथेफिरू लोकांमुळं, या खंडणीबाददार लोकांमुळं त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळं थोडा वेग मंदावला। तर ही बाब आम्ही अधिकाऱ्यांच्या, जिल्हाधिकारी साहेबांच्या कानावर टाकण्यासाठी या ठिकाणी आलो। मनरेगा अंतर्गत झालेल्या विकास कामाची बिले रखडल्याने आता शेतकरी, पुरवठादार आणि कंत्राटदारामध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि रखडलेल्या बिलांचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे संपूर्ण मोर्शी आणि वरुड तालुक्याचे लक्ष लागले आहे।